की आपली दुःख बाजूला ठेवून आधी कर्तव्य करायचं असतं. हे आम्हाला दिदीने शिकवलं. दिदी म्हणजे लता मंगेशकर. त्यामुळे मी सगळी दुःख विसरून आधी हे काम केलं. आपण सहकार्य द्याल, हे देवी आपल्याशी बोलतो हे आपण प्रसिद्ध कराल आणि माझी भूमिका, आमची भूमिका आपण प्रेक्षकापुढे मांडणार अशी मी आशा करतो. धन्यवाद. सांगतो. बाबा हॉस्पिटल बद्दल थोडा विस्ताराने सांगा ना. बोलू मी कुठल्याच गोष्टीची पुनरावृत्ती न करता वेगळ्या गोष्टी थोड्या त्याच्यातल्या सांगतो की रुग्णालयाचं नाव लता आशा मंगेशकर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस असं असेल. ते खूप मोठं रुग्णालय असणार आहे. त्याच्यात पहिली जी आपण बिल्डिंग बांधतो आहे सर्जिकल सुपर स्पेशालिटीची, ती 25 लाख स्क्वेअर फूटची बिल्डिंग आहे. आणि पुढच्या बिल्डिंग ज्या होणार आहेत त्याच्यामध्ये रुग्णांच्या नातेवाईकांना राहायला धर्मशाळा, रिहॅबिलिटेशन करता हॉस्पिटल, पॅलिएटिव्ह केअरचं हॉस्पिटल, सायकॅट्री हॉस्पिटल, छोट्या प्राण्यांकरता हॉस्पिटल, असं खूप मोठं 40 एकरचं प्रचंड मोठं एक आयुर्विज्ञान संस्थान असणार आहे. आणि ते संस्थान हे दीदी आणि आशाताई यांच्या स्मृतीला अर्पण करून आम्ही हे सगळं काम सुरू करतो आहे. हे काम करताना 16 तारखेचा जो कार्यक्रम आहे तो कार्यक्रम जसा संकल्प आहे कोनशिलेचा तसाच आशाताईंची श्रद्धांजली म्हणून तो असेल. म्हणजे त्याच कार्यक्रमामध्ये श्रद्धांजली असेल, त्याच कार्यक्रमामध्ये आमचा नवीन संकल्प असेल. आमची सर्व येणाऱ्या प्रेक्षकांना अशी विनंती आहे की कृपया जेवढे लोक येतील त्यांनी सर्वांनी पांढरे कपडे घालून यावं अशी आमची विनंती आपण लोकांपर्यंत पोचवावी. रुग्णालयाचा विस्तार खूप मोठा आहे. त्याची जी सविस्तर माहिती 16 तारखेच्या कार्यक्रमात आम्ही तिथे दृकश्राव्य माध्यमातून देणारच आहोत. फक्त त्याचा विस्तार थोडासा मी आपल्यापर्यंत सांगितला. एकच शब्द. आता लता आणि आशा हे संगीत सृष्टीतलं द्वैत आम्ही संपत आहोत कायम करता. आता दोघी एकाच ठिकाणी स्वर्गात आमच्याकडे बघतायत. आपण कुछ क्वेश्चन करणे, काही प्रश्न करायचे आपल्याला? लता आशा मंगेशकर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस किंवा मराठीमध्ये लता आशा मंगेशकर आयुर्विज्ञान संस्था. आपको हिंदी में चाहिए? हाँ बोलो. जो मैंने मराठी में बोला था उसी का अनुवाद हिंदी में करता हूँ कि मास्टर दीनानाथ मंगेशकर मेरे पिताजी, इनकी पुण्यतिथि के दिन दीदी ने ये फैसला किया था, दीदी मतलब लता मंगेशकर, कि उनके नाम से पुणे में एक बड़ा हॉस्पिटल रुग्णालय बांधा जाए. और उसके बड़ी मेहनत से डॉक्टर केकर साहब, लता मंगेशकर, खुद मैं और काफ़ी लोगों ने बड़ी मेहनत से ये हॉस्पिटल निर्माण किया. उसके बाद हम लोग ने ऐसा तय किया कि जब दीदी नहीं रही हमारे बीच में, तो मैंने और डॉक्टर केकर ने ऐसा तय किया था कि दीदी के नाम से एक हॉस्पिटल बांधा जाए, जिसके लिए हमारे ट्रस्ट की पूरी ज़मीन खरीदी है. और उस हॉस्पिटल का नाम था लता मंगेशकर हॉस्पिटल. उसका जो समारोह है, कौन शिला समारोह जिसको बोलते हो, जिसको मुख्यमंत्री आ रहे हैं, भागवत साहब आ रहे हैं, वो 16 अप्रैल को है. और उस समारोह में आशा भोसले मतलब मेरी बड़ी बहन आने वाली थी. उसने डॉक्टर साहब को और मुझे भी प्रॉमिस किया था कि मैं आ रही हूँ,
वह अचानक उसको दिल का दौरा पड़ा और वो हमारे बीच में नहीं है। तो हम लोगों ने ऐसा तय किया कि दीदी ने जैसे कोशिश करके अपने फादर के लिए हॉस्पिटल बांधा था, हम लोग कोशिश करके दीदी के नाम से हॉस्पिटल बांध रहे थे। तो हम दोनों कोशिश करके आशा जी का भी नाम से हॉस्पिटल बांधे। इसलिए हम नया हॉस्पिटल जो बांध रहे हैं 16 तारीख को, जिसका कौन शिला संवर है, उसका नाम रखा है हमने लता आशा मंगेशकर रुग्णालय। आप लोग सब सहकार्य कीजिए, ज़रूर आइएगा। और डॉक्टर साहब ने एक रिक्वेस्ट की कि श्रद्धांजलि है, तो आप अगर सफ़ेद कपड़े पहन के आए तो बड़ी खुशी की बात होगी। धन्यवाद। हाँ बोला। दीदी आपल्यात नाहीयेत, दीदी आपल्यात नाहीयेत, आयुष्यभराच्या आठवणी गाण्यांच्या माध्यमातून ते आपल्याला तुमची एखादी आठवण अशी जी आजही तुम्हाला साथ घालते, दीदींची किंवा भावनिक करून जाते, एखादी आठवण दीदींची. काय म्हणते? दीदींची आठवणी सांगा. आता काही तो प्रसंग नाही. दीदींची आठवणी सांगा. आठवणी दीदीच्या आठवणी अनंत आहेत. मला जास्ती तुम्ही तसं गणित करू नका या ठिकाणी. ही आता फार वाईट परिस्थिती इथं आलो आहे. मला काय फक्त हे कर्तव्य करण्यासाठी आलो मी की आशादीच्या नावाली रुग्णालय व्हावं, म्हणून मी सगळी दुःख बाजूला सोडून इकडे आलेले आहे. आता आठवडे वगैरे काढून पहली फेज है थी 1000 बेड की है. पहला जो बिल्डिंग तैयार होने जा रहा है वो 1000 बेड्स का है और पूरा प्रोजेक्ट तैयार होगा तब वहाँ पे 3000 बेड्स होंगे. सुपर स्पेशलिस्ट सब जो दीनानाथ में सब वही लता मंगेशकर मेडिकल फाउंडेशन चैरिटेबल ट्रस्ट है. जैसा यहाँ काम चल रहा है वैसा वही चलेगा. आपको अगर थोड़ा सा ये करना है तो 2025 में दीनानाथ मंगेशकर रुग्णालय ने एग्जैक्टली 72 करोड़ 72 करोड़ की चैरिटी पेश की है. उसका हिसाब चैरिटी कमिश्नर के पास है, इनकम टैक्स कमिश्नर के पास है. तो बहुत बड़ा काम यहाँ होता है. वहीं भी वो चलता है. बहुत बड़ी 25 लाख स्क्वायर फुट की बिल्डिंग हो रही है. नहीं उसकी तैयारी शुरू करें. कुछ हॉस्पिटल में रहने के लिए क्या कुछ खास किया जाएगा हॉस्पिटल के बारे में? हॉस्पिटल जाएगा लेकिन थोड़ा आगे जाके उसके बारे में बात करेंगे. उनका अभी काम शुरू करने जा रहे हैं, लेकिन उनका जैसा कोई स्कल्पचर होगा, म्यूज़ियम होगा वहाँ पे. इस अस्पताल के बारे में बता रहा था मैं. काफ़ी प्रोजेक्ट्स मेडिकल थे, उसके साथ में म्यूज़ियम ऑफ म्यूज़िक भी कर रहे हैं. उसमें दीदी, आशाताई, पंडित जी, उषाताई, मीनाताई, सबका म्यूज़िक का वहाँ पे आपको काम दिखाई देगा. वो भी एक बहुत बड़ी चीज़ वहाँ पे होगी. 16ला सगळेजण येणार आहेत आणि कार्यक्रम निमंत्रितांकरता आहे. जनरल ओपन पब्लिक करता नाही, कारण बसायची व्यवस्था 3000 लोकांची केलेली आहे. तर तिथे 3000 पेक्षा जास्त लोक त्या जागेमध्ये आता सामावणं शक्य नाही आहे आणि 3000 निमंत्रित ऑलरेडी झालेले. आपण सगळ्यांनी यावं पण आणि प्रेससाठी तर जागा आहे, पण आशीर्वाद द्या. आपल्यासाठी सगळीकडे जागा आहे. हे अवघड नाही फारसं. बाकी जागा एवढी मोठी की तिकडे 40,000 लोक पण बसू शकतात. सध्या डॉक्टरांनी 3000 लोकांची व्यवस्था केली आहे. नाही, पण बसण्याची व्यवस्था आणि हे सगळं तिथं बाकी कामही चालू आहे हॉस्पिटलचं. नमस्कार, धन्यवाद. बस